तुम्ही कायदे करता, पण त्यानंतर या व्यावसायिक शिक्षण संस्था ते कायदे धाब्यावर बसवतात, पाट्यावर लावतात. याचं कारण काय? सरकारी वकील हा जेव्हा कोर्टात केस लढायला जातो सरकारच्या वतीने, तेव्हा त्याची फी ती सुद्धा बजेटमध्ये नियतव्यय तरतूद झाल्यानंतर दिली जाते. ती कधी येईल याची माहिती नसते. आणि म्हणून या संदर्भातल्या सुप्रीम कोर्टात गेलेल्या केसेसपैकी 99% केसेसमध्ये सरकार हारतं आणि व्यावसायिक शिक्षण संस्था ज्यांच्या आहे ते जिंकतात. आणि सभागृहात केलेले कायदे किंवा तत्सम नियम, मंत्रालयात केलेले GR याचा काहीही अर्थ राहत नाही. म्हणून माझी पहिली सूचना आहे की यावर जसं पंचायत राज आहे, आता या संदर्भामध्ये आपण इतर आमदारांच्या समित्या आहे. व्यावसायिक शिक्षण हे या देशात 28 राज्य आणि 8 केंद्रशासित प्रदेशापैकी अतिशय मोजक्या ठिकाणी, कारण ज्यांच्या राज्यात क्रांतिज्योती सावित्रीबाई फुलेंचा जन्म झाला नाही ते मात्र त्यांच्या मार्गावर चालतात. शिक्षण विकायसाठी नाही, शिक्षण हे संस्कारासाठी आहे. स्वैराचारी शिक्षण नव्हे, संस्कारी शिक्षण द्यावं या भावनेने काम करतात. आणि दुर्दैवाने महाराष्ट्रामध्ये मात्र शिक्षण हे विकाऊ झालं. एक दिवस एक व्यक्ती त्याच्या मुलाला घेऊन एका महागड्या गाडीत माझ्याकडे आला. पत्रिकाही महागडी होती. सहज आपण विचारतो की तुमच्या मुलाचं लग्न आहे, तुम्ही काय करता? म्हणून मी प्रश्न केला की याचं लग्न हा काय करतो? आमच्या 15-20 संस्था आहे. म्हणजे हा धंदा आहे? 15-20 संस्था असणे हा धंदा नाही आहे. आणि या ठिकाणी आपण जमिनी देतो, गायरान जमिनी दिल्या, आणि त्यानंतर सुद्धा पुन्हा तुम्ही सांगताय की 15% जागा या साधारणतः त्यांना विक्री योग्य आपण उपलब्ध करायच्या. तर माझा पहिला प्रश्नचिन्ह आहे की कोणतीही संस्था जेव्हा आपण रजिस्टर्ड करतो ती मुनाफ्यासाठी नाही. दुसरा मुद्दा अध्यक्ष महाराज, की आपण 2015च्या कायद्याला सुधारणा करतोय. आता या 15च्या कायद्याला सुधारणा करताना मग एक गोष्ट लक्षात आली नाही की या संदर्भामध्ये या प्रवेश शुल्काचं विनियमन करण्यासाठी एवढ्या वयाची माणसं ठेवणं काही गरजेचं आहे का? म्हणजे तुम्ही असं म्हणताय की अध्यक्ष व सदस्यांचा पदावधी हा 3 वर्षे किंवा वयाची 70 वर्षे पूर्ण होईपर्यंत यापैकी जे अगोदर घडेल ते आणि ते आणखी केवळ 3 वर्षाच्या एका कालावधीसाठी पुनर्नियुक्तीस पात्र असतील अशी तरतूद करण्यासाठी कलम 8 मध्ये सुधारणा करतोय. पण तुमच्या कायद्यामध्ये अशी सुधारणा नाही. यामध्ये तुम्ही जर एक लक्षवेधी बघितली असेल तर प्रवेश शुल्क निर्धारित करताना त्या संस्था चालकांनी त्याचे विमान प्रवास, एक्झिक्युटिव्ह क्लासचा प्रवास, गाडी, मर्सडी गाडी, विदेश प्रवास सर्व त्यामध्ये टाकला. आणि आता ठीक आहे, तो खर्च त्या समितीने प्रश्नचिन्ह निर्माण केलं, पण तो विमानात फिरायसाठी फी कोणी भरायची? ज्याला शिक्षणाची आस आहे, जो एकलव्यासारखा एखाद्या शेतकऱ्याच्या कुटुंबात जन्म घेतो पण शिकावं ही इच्छा आहे म्हणून आईचं मंगळसूत्र गहाण ठेवतो आणि तो तिथं शिकायला जातो. आणि ज्याच्या संस्था आहे त्याच्या गाड्या, त्याचं पेट्रोल, एक्झिक्युटिव्ह क्लासचं विमान यासाठी त्यांनी फी द्यावी आणि प्रवेश शुल्क तसं निर्धारित करावं. बरं, दुसरी गोष्ट, या कायद्यात तरतूद करताना मग तुम्ही एका गोष्टीचा तर उल्लेख करायला हवा. म्हणजे एक तर 70 वर्षापर्यंत का तुम्ही करताय? 70 वर्षापर्यंत ही काय व्यवस्था आहे? कोणी व्यक्तिविशेष तुमच्या नजरेसमोर आहे का की बा तो आता झाला आहे जवळपास 67 वर्षाचा, 3 वर्ष किंवा 70 वर्ष असं काही आहे का? कशाला 70 वर्षाचं? नवीन टेक्नॉलॉजी आहे, आता आर्टिफिशियल इंटेलिजन्स आली आहे, जग पुढे जात आहे आणि प्रवेश शुल्क ठरवणारा मात्र हा 70 वर्षापूर्वीचा वय असणारा कशाला देता तुम्ही? त्याच्यामध्ये या समितीमध्ये माझी आग्रही मागणी आहे की या क्षेत्रात काम करणाऱ्या ज्या सामाजिक संस्था आहेत त्यांचे सुद्धा प्रतिनिधी ठेवा ना. त्यांच्याही प्रतिनिधींना या प्रवेश शुल्क निर्धारण समितीमध्ये जर तुम्ही ठेवलं तर त्यामध्ये त्या मॅच फिक्सिंग होत नाही. या समित्या काय, या समित्यांना बैठकीत काजू, किसमिस, बदाम, पिस्ता खाऊ घातला की हे बरोबर फी वाढवतात. अशा फी वाढवायच्या आहे का आपल्याला? मग या संदर्भात घ्या ना तुम्ही अखिल भारतीय विद्यार्थी परिषदचा जो विद्यार्थ्यांसाठी फुल टाइम प्रचारक निघतो, घ्या त्या समितीमध्ये, तो योग्य न्याय देऊ शकेल.
काँग्रेसच्या एखाद्या समितीमध्ये सेवादलचा एखादा सदस्य घ्या जे न्याय देऊ शकेल. पण शेवटी तुम्ही यामध्ये आता बरं दुसरं, आता मागच्या वेळी समितीमध्ये जे सदस्य नियुक्त केले त्यांच्या विभागीय चौकशा झाल्या होत्या. असे लोक ज्यांच्यावर डाग आहे असे लोक या समित्यामध्ये नियुक्त करायचे का? या समितीमध्ये मग तुम्ही कायदा बदल करत असताना वयोमान जसं केलं तेव्हा सरकारी किंवा इतर ठिकाणी सदस्य नियुक्त करायचा असेल तर बेदाग राहायला पाहिजे. त्याच्यावर त्याच्या कामाच्या आयुष्यामध्ये त्यांनी जे काम केलं त्या आयुष्यामध्ये त्याची कोणती विभागाची चौकशी असता कामा नये. कायद्यात तरतूद करा. तुम्ही फक्त समिती तयार केली, निवड समिती मुख्य सचिव महोदयांची ही केली, चांगली केली. पण अध्यक्ष महाराज आपण मागच्या वेळी बघितलं ना, MPSC मध्ये एक पोलीस अधिकारी ज्याच्यावर डाग होता, ज्याच्या चौकशा होत्या, भ्रष्टाचाराची ज्याच्यावर तक्रार झाली, भ्रष्टाचाराची चौकशी झाली, तो MPSCचा सदस्य झाला अध्यक्ष महाराज. म्हणजे तो MPSC मध्ये बसून प्रामाणिक पोलीस अधिकाऱ्याची निवड करणार आहे. तर अध्यक्ष महाराज मला आपल्याला माननीय मंत्री महोदयांना आग्रहाने सांगायचं आहे की या समितीच्या संदर्भात वय वाढवा, 70 करा, 80 करा, 90 करा, पण कमीत कमी त्याच्या कार्यकक्षेला आणि त्यामध्ये असणाऱ्या त्याच्या व्यक्तिमत्वाला काहीतरी त्या कायद्याच्या चौकटीमध्ये तुम्ही अध्यक्ष महाराज केलं पाहिजे. अन्यथा अध्यक्ष महाराज या ठिकाणी शिकणारे जे लोक आहे ते शिक्षण नक्की घेईल, पदवी घेईल, पण अध्यक्ष महाराज या संदर्भात आयुष्यभर त्यांच्या मनामध्ये खंत असेल, भावना असेल की मी फुकट शिकलो नाही, मी 3 पट पैसे देऊन शिकलो, मी 5 पट पैसे देऊन शिकलो. आणि शिक्षणाचा आधार काय, जो माननीय मंत्री महोदय म्हणाले NRI कोटा म्हणजे काय माहिती आहे का अध्यक्ष महाराज? तिथं असणाऱ्या एखाद्याच्या घरी असणारा काम करणारा नौकर जरी असेल ना त्याच्याशी दुरून नातं काढायचं आणि सांगायचा NRI कोट्यामध्ये आहे. आता माननीय मंत्री महोदयांचं मी अभिनंदन करेन, ज्येष्ठ मंत्री आहे, अनुभवी मंत्री आहे, अभ्यासू मंत्री आहे, पण कधी कधी आपण कामाचा व्याप इतका मंत्री महोदय आपल्या मागे असतो मंत्री म्हणून की या छोट्या छोट्या गोष्टी दिसणाऱ्या ज्या आहे त्या अधिकारी करून आणतात. आणि आपणही तुम्ही बघितलं असेल, मी तर कधी मंत्री ॲफिडेव्हिट कोर्टाचं मंत्र्याला दाखवलं जातं हे मी कधीच पाहिलं नाही. फक्त मी स्वतः जेव्हा अफजल खानाच्या कबरीचं अतिक्रमण हटवलं तेव्हाच ॲफिडेव्हिट मी स्वतः पाहून केलं. पण जनरली अधिकारी ॲफिडेव्हिट आपल्याला दाखवत नाही. आणि आपण जे कायदे करतो मंत्री अध्यक्ष महाराज ते कायदे सुद्धा ते कोणत्या उद्देशाने करतात एवढं माहीतच होत नाही. फक्त उद्देश व कारणे देतो, त्या उद्देश व कारणाच्या 10 लाईनीमध्ये अजून महाराष्ट्रामध्ये शिक्षण कशा पद्धतीने विक्री योग्य आहे अशा व्यवस्था तिथं जातात. मग आता तुम्ही जर बघितलं असेल काय गुजरातमध्ये बुद्धिमान लोक नाही आहे का? पण गुजरातमध्ये कुठे आहे खाजगी विना अनुदानित? आता पहिल्यांदा तुम्ही विना अनुदानित म्हटलं, मग त्या ठिकाणी ज्यांना आपण विद्यार्थी पाठवतो त्याचे पैसे आपणच देतोय. मग विना अनुदानित राहिलंच कुठं? ते 80% विद्यार्थीचं अनुदान आपणच देतोय. आणि त्याचा परिणाम काय झाला मंत्री महोदय? जे सरकारी इंजिनिअरिंग आहे, सरकारी पॉलिटेक्निक आहे, मेडिकल आहे, त्याला पैसेच नाही आहे. म्हणजे तुम्हालाही जाणीव आहे, तुम्ही या सभागृहात आश्वासन दिलं की मी गोंडवाना विद्यापीठाचं उपकेंद्र देईल आणि तुम्ही असंही म्हणाले काही होऊ द्या मी देईल. पण तुम्ही बघितलं की आता त्या एक वीट सुद्धा गाऊ शकलो नाही. खरं तर ते 3 महिन्यात तुम्ही देणार होते, आता वर्ष झालं. मी अडचण समजू शकतो तुमची की तुमच्या खात्याला पैसे दिले जात नाही, मग माहिती आहे म्हणून तुम्ही दिले नाही. नाही तर तुम्ही शब्दाचे पक्के आहे याची जाणीव मला पूर्ण आहे, पूर्ण जाणीव आहे. कारण या विधानसभेत आश्वासन देऊन तुम्ही पूर्ण करू शकले नाही. पण अध्यक्ष महाराज शिक्षणाची अशी अवस्था, विक्री योग्य शिक्षण हे अध्यक्ष महाराज आपल्याला निश्चितपणे अपेक्षित नाही. आणि म्हणून मंत्री महोदय या व्यावसायिक शिक्षणाच्या संदर्भातले कायदे किंवा विनाअनुदानित शिक्षणाच्या संदर्भातले कायदे करत असताना अपेक्षा एवढीच आहे की आपण महाराष्ट्रामध्ये क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंचं नाव हे आपण अभिमानाने घेतो. त्या महाराष्ट्रात शिक्षणासाठी पैसे नाही. वैराग्यमूर्ती गाडगे बाबा म्हणायचे हातावरचं ताट मोडा, एक गवडा कमी गागा, पण शिक्षणाला पैसे कमी पडू देऊ नका. तुम्ही एक रस्ता कमी करा पण शिक्षणाला पैसे कमी पडू देऊ नका. या विधेयकाच्या माध्यमातून आमदारांची समिती कायमस्वरूपी नियुक्त करावी.
जे तुम्ही या संदर्भात 70 वर्षाची मर्यादा किंवा जे सदस्य नियुक्त करण्याच्या संदर्भात बदल करतात त्यांचा बेदाग सदस्य नियुक्त होईल याची काळजी घेण्यासाठी नियमामध्ये आपण काही तरतूद करावी. त्याचं उद्या एकत्र द्या उत्तर. मंत्री महोदय नाही, पहिलं तर त्यांनी जो मुद्दा उपस्थित केला 70 जागेवर आहे तर, आणि अशा प्रकारे समिती करणं हे सगळं सर्वोच्च न्यायालयाच्या एका निकालानंतर झालं. सर्वोच्च न्यायालयाने या बिनाअनुदानित संस्थांच्या फीवर शुल्कावर नियमन करण्यासाठी एक समिती असावी आणि त्याची SOP त्यांनीच ठरवून दिली की नाही, ऐका ना, त्यात रिटायर्ड जज किंवा रिटायर्ड चीफ सेक्रेटरी या लेवलचा माणूस, आता तो रिटायर किती होता, कोणत्या वर्षी होतो, तो 65व्या वर्षी होतो. म्हणून आपण तो 65व्या वर्षी रिटायर झाल्यानंतर सुद्धा तो 85 वर्षाचा करू नये म्हणून उलट आहे, आपण कमी केलं की 70पर्यंतच त्याला येता येईल आणि 3-3 वर्षात 2च टर्म मिळतील. हा एक भाग. दुसरं त्यांचं जे म्हणणं आहे ना, तर त्या कमिटीमध्ये 4 चार्टर्ड अकाउंटंट असतात, 4 कॉस्ट अकाउंटंट असतात, 4 कंपनी सेक्रेटरी असतात. असे सगळेजण मिळून प्रस्ताव जो येतो त्या प्रस्तावाचं एका अर्थाने विश्लेषण करून त्यांना एका अर्थाने क्वेरी करून, जसे विमान प्रवास वगैरे याची विचारणा करून नंतरच ती फी ठरते. सुधीर भाऊंनी कायद्यामधले सगळे क्लॉजेस वाचले नाहीत, त्यामुळेच ती फी ठरल्यानंतर आता त्या शुल्क नियंत्रण समितीच्या फीला चॅलेंज नव्हतं. आम्ही ह्या सुधारणेमध्ये त्या शुल्क नियंत्रण समितीमध्ये समजा एखाद्या कॉलेजला कमी फी ठरवून दिली कोणत्या ना कोणत्या कारणाने, तर त्याला अपील करता येईल अशी व्यवस्था केलेली आहे. ज्यांचा त्या संस्थेशी संबंध नाही त्याने ह्याला जास्त फी ठरवून दिली अशा प्रकारची केस दाखल केली तर त्याची प्रोव्हिजन नव्हती, ती प्रोव्हिजन उभी केली. आणि सुधीर भाऊंच्याच आग्रहाप्रमाणे ही समिती आता आम्ही आणखीन एक विचार करतोय की मोठ्या प्रमाणावर एक 400-500 CA ICWA अशांचं पॅनल आपल्याला तयार करता येईल का, आणि जे कॉलेज शुल्क वाढवून मागेल त्यांचा प्रस्ताव जमा झाल्यानंतर प्रत्यक्ष फील्डमध्ये जाऊन आपल्याला त्यांनी कमान केली असं दाखवलं, हॉस्टेल केलं असं दाखवलं, त्याची पाहणी करता येईल का. आता ती यंत्रणा कमी आहे आपल्याकडे, त्याच्या आधारे निर्णय करतो. तर आपण ती प्रोव्हिजन करतोय. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही प्रोव्हिजन करतोय की त्याला चॅलेंजच नव्हतं, त्यांनी निर्णय दिला की संपला विषय. अशा खूप करेक्शन्स आणतो. त्यांनी जो मुद्दा मांडला की केसेस ॲफिडेव्हिट वगैरे विषयात, तर हा जो आपण NRIच्या विषयामध्ये कायदा केला तो संस्थाचालकांना आणि असे जे एजंट होते त्यांना फार महागात पडला. आणि त्यावेळी याची केस नागपूर खंडपीठात चालली, संभाजीनगर खंडपीठात चालली, मुंबई खंडपीठात चालली. त्या सगळ्या ठिकाणी आपण केस जिंकलो. आपण अतिशय ताकदीने हे न्यायालयाच्या लक्षात आणून दिलं की ही हळूच केव्हा तरी NRIची व्याख्या डायल्यूट केलेली आहे आणि याच्यातून घोटाळा होतो. त्यांचा विषय वेगळाच आहे. तो आहे की मागच्या एका अधिवेशनामध्ये गोंडवाना विद्यापीठाचं सबसेंटर मान्य केलं. फायनान्सने, अर्थ विभागाने अशी त्याच्यातली असा मुद्दा काढला आहे की मूळ गोंडवाना विद्यापीठामध्ये खर्च झाला नाही आहे, त्याच्यापेक्षा जास्त तुम्ही चंद्रपूरला उपकेंद्रावर कसा मागताय. तर तो विषय या अधिवेशनाच्या काळातच एक बैठक करून आम्ही सॉर्ट आउट करणार. सन्माननीय मंत्री आशिष शेलारजी माझ्या बाजूला बसले होते तेव्हा अनेक आमदारांच्या चिठ्ठ्या येत होत्या की आशिषजींना क्रिकेट मॅचच्या पासेस मागून द्या. अध्यक्ष महाराज, बॅरिस्टर वानखेडे यांनी 11 अर्थसंकल्प दिले अध्यक्ष महाराज, त्यांच्या नावाचं स्टेडियम आहे आणि महसूल मंत्री इथं आहे. महसूल मंत्री सर्व फाईल जरी वाचू शकत नसले तरी मी त्यांच्या लक्षात आणून देतो की त्या स्टेडियमची एक तांत्रिक फाईल ही महसूल विभागामध्ये आहे की ज्यामध्ये ते स्टेडियम आपण परत घेऊ शकतो. तर अध्यक्ष महाराज, या सभागृहामध्ये एवढा अधिकार असताना अध्यक्ष महाराज, काही आमदार, मला क्रिकेटमध्ये रुची नाही, मला व्यक्तिगत रुची नाही, पण या सभागृहामध्ये अध्यक्ष महाराज 1-2 पासेससाठी आमदार जर मोहताज राहत असेल अध्यक्ष महाराज, तर मग अध्यक्ष महाराज सर्वांना वाटतं की इंग्रजांना हाकलताना, इंग्रजांचा पराभव पाहताना आम्ही होतो की नाही माहीत नाही, पण आज इंग्रजांचा पराभव पाहताना साक्षीदार राहावं हा जर भाव आमदारांचा असेल, हा देशभक्तीचा भाव सरकारने लक्षात घेऊन अध्यक्ष महाराज
तुम्ही महसूल मंत्र्यांना निर्देश द्या की 6:30 पर्यंत या पासेसची ज्या आमदारांना रुची आहे, माझा पास नको आहे, मी पुन्हा सांगतोय, पण ज्या आमदारांना रुची आहे त्यांना महसूल मंत्र्यांनी पासेस द्यावे. माझ्याकडच्या सर्व चिठ्ठ्या मी महसूल मंत्र्यांना देतो आणि महसूल मंत्र्यांनी सुद्धा मा जगदंबेचे भक्त आहे, मा जगदंबेच्या त्या शक्तीचा अवतार घेत बॅरिस्टर वानखेडे सभागृहात त्या मॅचच्या सर्व तिकिटा जर दिल्या नाही, आजच फाईलवर सही करून त्या वानखेडेच्या स्टेडियम मधली तांत्रिक बाजू हे पूर्णपणे लक्षात घेऊन ते स्टेडियम सरकारच्या ताब्यात घ्यावं. सन्मान्य मंत्री शेलार साहेब. सन्माननीय ज्येष्ठ सदस्य सुधीर भाऊ यांनी ज्या भावना मांडल्या त्यातल्या तिकीट आणि पासेसच्या भावनेशी मी सहमत आहे आणि त्याहीपेक्षा त्यांनी इंग्रजांचा म्हणजे इंग्लंडचा पराभव वानखेडेला व्हावा यासाठीच्या शुभकामना इच्छा प्रदर्शित केला, त्याच्याशी मी संपूर्ण सहमत आहे. मुद्दा अध्यक्ष महोदय या ठिकाणी सन्मान्य सदस्यांनी मांडला तो विषय, भले त्यांनी मागणी योग्य केली तरी त्याच्या मागची जी भावना मांडली त्या विषयात मी जर बोललो नाही तर गैरसमज होईल, म्हणून पुरता फक्त मी उभा आहे. हे तर स्वाभाविक आहे की आपल्याला सगळ्यांना पासेस तिकीट हव्याच, त्याबद्दल दुमत नाही. हे बॅरिस्टर शेषराव वानखेडे यांच्या नावाने झालेलं स्टेडियम आहे, हेही खरं आहे. हेही आपल्याला नाकारता येणार नाही की राज्य सरकारच्या जागेवर हे स्टेडियम उभं राहिलं आहे. पण या सगळ्याच्या प्रक्रियेमध्ये PWD आणि स्पोर्ट्स डिपार्टमेंटबरोबर मुंबई क्रिकेट असोसिएशन जी संस्था तत्कालीन भारताच्या स्वातंत्र्य अगोदर बनलेली संस्था आहे, त्याच्याशी झालेल्या कराराप्रमाणे ज्या तिकीटं सरकारला, महाराष्ट्र सरकारला देणं बंधनकारक आहे ती आपण दरवेळेला देतच असतो. ते महाराष्ट्र सरकारच्या प्रतिनिधींकडे जो कोटा कराराप्रमाणे ठरलेला आहे तो हा येत असतो आणि त्याचं वाटप जे आहे, आता आकडा मला नेमका सांगता नाही येणार, पण कराराप्रमाणे जो आहे तो दिलेला असतो आणि तो आपल्याकडे येतो. आता हे स्वाभाविक आहे, 288 आपले सर्व आमदार आणि वरचे किती संख्या आहे वरची 78 जे असतील ते असे 340-350 आमदारांच्या वर आणि त्यांचा परिवार स्वाभाविक आहे मागणं आहे. पण आपल्याकडे येणारा जो कोटा आहे सुधीर भाऊ त्या पद्धतीने तो वितरित केला जावा अशी अपेक्षा आहे. मुंबई क्रिकेट असोसिएशनचं सरकारबरोबर असलेलं ॲग्रीमेंट जे आहे ते पूर्ण होतं आणि त्यामुळे असं एखादं स्टेडियम काढून घ्या जे आंतरराष्ट्रीय दर्जाचं आहे, आपली मागणी तिकिटाची बरोबर असली तरी ते घेणं आणि तशा पद्धतीचं संकेत या सभागृहात न जाणे आपल्याला भूषणावं नाही. आणि त्यामुळे जरूर अजूनची मागणी असेल तर करा, करारामध्ये रिव्ह्यू करायचा असेल, शक्य असेल तो केला पाहिजे. स्टेडियमची कॅपॅसिटी वाढवायला सेटिंगची काही FSI वगैरे हवे असतील दिले पाहिजेत. अजूनचं स्टेडियम काय असेल तर त्यालाही जागा दिला पाहिजे. आणि जे मागणा महेश बालदी बोलतायत त्यांना तर तिकीट मिळालेले आहेत आणि त्यामुळे महेश बालदीने तर बोलण्याची गरजच नाही. इथे बसलेल्यापैकी कोणाकोणाला तिकीट मिळालं आहे त्याची नाव मी सांगू शकतो. पण आणि त्यामुळे सभा अध्यक्ष महोदय माझं या ठिकाणी स्पष्ट म्हणणं आहे, सभागृहाच्या भावनेशी सहमत असलं तरी कायदा आहे आणि आंतरराष्ट्रीय स्वरूपात आपल्या राज्याचं, मुंबईचं, देशाचं नाव ज्या स्टेडियमने होतं ते काढून घ्या असं म्हणणं मला संयुक्तिक वाटत नाही आणि म्हणून तेवढा पुरता मी स्पष्टता द्यायला उभा राहिलेलो आहे. सन्मान्य खोतकर. आणि अध्यक्ष महोदय, माननीय अध्यक्ष महोदय, म्हणतो नाही स्टेडियम सरकारकडे आहे. सुधीर भाऊने ज्या विषयाकडे लक्ष वेधलं त्या संदर्भात मी बोलणार अध्यक्ष महोदय. मला आठवतं अध्यक्ष महोदय 1995ला त्या दरम्यान माननीय मुख्यमंत्री जोशी सर, मनोहर जोशी त्या ठिकाणी होते अध्यक्ष महोदय. आम्ही त्या सभागृहात होतो अध्यक्ष महोदय. आणि 1995ला अशाच प्रकारची आशिषभाई मागणी झाली. मुख्यमंत्र्यांनी 1 तासाच्या आत सर्वच्या सर्व जे इच्छुक आमदार आहेत त्यांना, त्यात मी पण होतो, त्या सर्वच्या सर्व आमदारांना त्या ठिकाणी तिकडची पासची उपलब्धता करून दिली अध्यक्ष महोदय. तसं आशिषभाई कोण अपेक्षा आमच्या, माझी पूर्ण करणार ते आता, माझी पूर्ण करणार आहे. परंतु अध्यक्ष महोदय आम्हाला नाही आशिषभाई, आम्हाला वाईट, माननीय महसूल मंत्री महोदय,
आम्हाला वाईट काय वाटतं अध्यक्ष महाराज, की इथल्या पोलीस कमिशनरकडे 1000 पासेस, इथल्या DGPकडं 1000 पासेस, म्हणजे पोलीस दलाच्या सर्व अधिकाऱ्याकडं तुम्ही कोणत्याही पोलीस अधिकाऱ्याला म्हणा की मला 5 पासेस पाहिजे, तो कोणता वरिष्ठ पोलीस अधिकारी तुम्हाला पासेस आणून देतो अध्यक्ष महाराज? जर या राज्यातल्या पोलीस अधिकाऱ्याकडे हजारांनी पासेस असतील तर मग हे राज्याचे मंत्री आहेत ना अध्यक्ष महोदय, आशिष भाई तर मेंबर आहेत ना अध्यक्ष महोदय, ते करतात ना अध्यक्ष महोदय आशिष भाई. परंतु माननीय महसूल मंत्री महोदयांनी हा विषय थोडा सिरियस घ्यावा. आणि मुंबईत आहे म्हणून माननीय सुधीर भाऊंनी मागणी केलेली आहे, मुंबईत आहे म्हणून मागणी केलेली, त्यामुळे ही या मागणीला आमचा पाठिंबा आहे अध्यक्ष महाराज. सुधीर भाऊच्या मागणीला आमचा पाठिंबा आहे. आणि हे खरं आहे की माननीय मंत्री महोदय चंद्रशेखर बावनकुळे अतिशय कार्यक्षम ऊर्जावान असे मंत्री आहे, आदर्श मंत्री आहे. मग पहिल्यांदा म्हणजे मी अनेकदा पाहतो की एखादा स्थगन असेल तर ते उठून पटापट उत्तर देतात. आज असं काय झालं बावनकुळे साहेब की तुम्ही अजून उठलेही नाही आणि तुम्ही सभागृहाच्या ज्या आमदारांना, आम्हाला तर जायचं नाही आहे, पण ज्यांना पाहिजे आहे, मला आठवतं की स्वर्गीय रमेश कानडे हे क्रीडा आणि शिक्षण सचिव असताना ते आमदारांना बघून पासेस द्यायचे. स्वर्गीय रमेश कानडे. मंत्री महोदय बावनकुळे साहेबांना असं काय झालं? जास्त जेवण झालं की शुगर जास्त झाली आहे काय आहे? आता ज्या उत्साहात ते उत्तर देतात, सर्वात उत्साहात उत्तर देणाऱ्या मंत्र्यांपैकी एक आहे. तू अध्यक्षांच्या निर्देशानंतर इथे शांत का? काय त्यांना इंग्लंडचा पराभव भारत करत असताना त्याचे साक्षीदार आमदार होऊ नये असं वाटतं का? तुम्ही आमदारांना साक्षीदार करा आणि त्यांच्या हातात अधिकार आहे, मला माहिती आहे. बावनकुळे साहेब तुम्ही जरा निर्देश तर स्वीकारा.